नमस्कार मित्रमंडळी, बघू शकता माझी आई कुठं चालली, माझी वाईफ. आम्ही चाललेलो आहोत कोकणामध्ये. हे सगळ्या बॅगा पॅक करून ठेवलेल्या आहेत. गाडी गेलेली आहे फ्यूल टाकायला. बघा आईचा आनंद गगनात मावेना. प्रवासाचा श्रीगणेशा करून आम्ही सुरुवात केली आमच्या प्रवासाला. गणपती बाप्पा मोरया. नमस्कार मित्रमंडळी, स्वागत आहे तुमचं आजच्या छोट्या मोठ्या ब्लॉगमध्ये. आज आपण जाणार आहोत मालवणला, भराडी देवी इथे. पूर्ण फॅमिलीसोबत तुम्ही बघू शकता. माझी वाईफ, हे मेरी मदर, माझा छोटा भाऊ मुद्दामून जो मागे बघते, थोडा शाय आहे, आणि आई हाय करते. आणि हा माझा दुसरा भाऊ अभि. हे माझे वडील जे गाडी चालवत आहेत. आणि खूपच उत्साहामध्ये आम्ही निघालो आहोत. सकाळचे वाजले आहे 8 वाजलेत. श्री भराडी देवी ही महाराष्ट्रातील मालवण तालुक्यातील मसुरे गावातील अंगणेवाडी येथील मंदिर देवी आहे, जी मालवणपासून 15 किलोमीटर अंतरावर आहे. ही मसुरेमधली 12 गावापैकी एक अंगणेवाडी म्हणून वाडी आहे. तिथे देवीचं स्वयंभू मूर्ती आहे. तर सर्व पूर्ण गोवा, कर्नाटक आणि महाराष्ट्रभरातून या देवीच्या दर्शनासाठी भाविक दरवर्षी येत असतात. दरवर्षी माझे वडील देखील जात असतात त्यांच्या मित्रांसोबत. पण यावर्षी सहकुटुंब आम्ही सहपरिवार चाललेलो आहोत. तर तुम्ही बघू शकता खूपच उत्साही आहे. हे सकाळ थोडं झोप आली यांना. सकाळी 6 वाजता उठून सगळे निघाले. रात्री पण सगळं बॅकपॅक करायला टाईम गेलेला. प्रवास करताना आम्हाला आणखीनही भाविक दिसले, जे मुंबईवरून देवीच्या दर्शनासाठी चालले होते. ब्रेकफास्ट करण्यासाठी आम्ही एका ठिकाणी थांबलो. गाड्यांची गर्दी बघून कधीच कोणत्याही हॉटेलमध्ये शिरू नये. पुढे जाऊन पोपट होतो एवढे नक्की. नाश्त्याची ऑर्डर देऊन बराच वेळ झाला होता, पण ऑर्डर काय आली नव्हती. तर टाईमपास म्हणून पुढे फोटो काढत बसलो. तेच काही आठवणीतले क्षण. सकाळी 7 वाजल्यापासून ट्रॅव्हलिंग करत असल्यामुळे सगळ्यांना खूप भूक लागली होती. जशी ज्याची ऑर्डर आली तसे सगळेजण तुटून पडले. आमचा नाश्ता आता झालेला आहे, पण खूपच बॅड एक्सपिरियन्स आला आहे साई सहारा हॉटेलचा. तर तिथे स्नॅक्स सेंटर आहे. तिथे हॉटेल कसं आहे माहीत नाही, पण स्नॅक्स सेंटर खूपच असं चव नाही खाण्याला. बिल मात्र दाबून आहे, त्यात काय वाद नाही. कोणालाच आवडलं नाही, पण थांबलेलो सगळे असे गाड्यांची गर्दी वगैरे बघून. पण खूपच बॅड एक्सपिरियन्स आला आहे. तुम्हाला कसं वाटलं तुम्ही सांगू शकता का? खाऊन बेशुद्ध झालेत. खाऊन बेशुद्ध पडलेत. खूपच बकवास होतं. जाऊ नका तुम्ही, फक्त क्राऊड आहे नावाला क्राऊड आहे. आम्ही अजिबात सजेस्ट नाही करणार की जावा तुम्ही. मी माझ्या मदरीला विचारतो कसं वाटलं. माझा डोसा चांगला होता, खरोखर चांगला होता. आमचा पण मी पण मसाला डोसा खाल्ला, पण डोसा घेतलेला ना. फक्त बटाट्याच्या भाजीमुळे तो डोसा वाचला. नाहीतर खूपच असं सांबारला पण चव नाही. ठीक आहे चालेल. पाणी होतं. चटणी पण पाण्या. हा पण आहे ना, ते साध्या डोशाबरोबर थोडी ठीक लागली. ओके, माझ्या भावाला विचारूया कसं वाटलं. भाऊ नमस्कार. एकदम फालतू एक्सपिरियन्स, एकदम फालतू एक्सपिरियन्स होता.
काय नुसती गर्दी बघून आम्ही तिथे गेलेलो. काय म्हणजे काहीच चव नाही, काय नाही काय नाही काय नाही. बिल तर मजबूत घेतलं, त्याबद्दल काय वादच नाही. आणि 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 अजून एक बोलायचं आहे, तिथे स्टाफची खूप कमतरता. एका जवळजवळ 4 ते 5 टेबलामागे एक माणूस होता. 4 ते 5 टेबलामागे एकच माणूस असायचा. सो तिथे अजिबात जाऊ नका, अवॉइड करा असे गाड्यांची गर्दी बघून तिथे जाणं. साधं सिम्पल हॉटेल असलं पण चव असली तरी ठीक आहे. प्रवास असा सुरू झाला. आजचा आमचा पहिला दिवस आहे. आम्ही चाललो आहे भराडी देवीच्या यात्रेला. बघू आता पुढे काय काय घडतं आहे. बाय. मी नंतर कार चेंज केली होती. हे आमचे बाकीचे मेंबर, आम्ही एका सोसायटीमध्ये राहतो आणि खूपच सगळे उत्साहात आहेत कोकणात जायला. हे ठाकूर काका ज्यांच्या आपण गावी जाणार आहोत. दुपारचे वाजले 3 आणि आता सकाळपासून जी ट्रॅव्हलिंग चालू केली आहे 7:30 वाजता, ते आम्हाला 11:30 ते जवळजवळ 2 वाजेपर्यंत आम्हाला माणगावमध्ये ट्रॅफिकच लागलेली. खूप हेवी ट्रॅफिक होती. तर आलो आता बघू. इथे जेवायला थांबलो काळकाई रेस्टॉरंटमध्ये. सकाळी जसं गफलत झाली होती तशी गफलत होता कामा नये याची पूर्ण खबरदारी आम्ही घेऊ. चांगले रेटिंग आहेत याला. बघू आता जेवायला बसलो आहे. जेवणाची ऑर्डर देऊन सगळे गप्पा मारत बसले. जुन्या आठवणी काढत सगळे हसत होते आणि तेच नंतर मग सगळ्यांचे कपल फोटोशूट चालू झाले. जेवण झाल्यावर वाटलं परत झोपेल, पण संध्याकाळचे वाजले 5. आता आम्ही पोचलो आहे पेट्रोल पंपावरती. इथून मालवण आहे 190 किलोमीटर. अजून आम्हाला जवळजवळ 3.5 ते 4 तासाचा प्रवास करायचा आहे. तुम्हाला लाईन दाखवतो. पुढे 10-12 आहे. इथे एक चांगलं आहे की CNG अवेलेबल आहे. जर नाहीच आहे तर ऑप्शनने आपण पेट्रोलवरती जाऊ शकतो. तुम्हाला रांग दाखवतो. हा संगमेश्वरमधला HP चा पेट्रोल पंप आहे. या पेट्रोल पंपाच्याच बाजूला एक कॅफेटेरिया आहे जो की खूप महाग आहे.
महाग म्हणजे इतका की इथे साधा चहा 40 रुपयाचा आहे आणि याच्याच बाजूला ही जी गर्दी दिसते ही चहाची टपरी जी आहे इथे 10 रुपयाला चहा किंवा कॉफी भेटते आणि सेम टेस्ट आहे. इवन याची बेटर आहे टपरीची. मी सजेस्ट करेल की त्या कॅफेटेरियामध्ये जाऊ नका. रात्रीचे वाजलेत 9 आणि स्टील आम्ही अजून ट्रॅव्हलिंगच करतो आहे. त्यांचे चेहरे तुम्ही बघू शकता, खूपच असे खोटे हसरे चेहरे. अजून आमचे 100 किलोमीटर ट्रॅव्हलिंगचे बाकी आहे. आम्हाला कुंभार माठ येथे जायचं आहे. अजून 100 किलोमीटरचा प्रवास बाकी आहे आणि CNG करायला आम्ही इथे थांबलो होतो. तर बघू आता. सगळ्यांची हालत डाऊन झाली. सकाळी 7:30ला निघालो होतो, आता ऑलमोस्ट 9 वाजले आणि बघू आता किती वाजता पोहोचतो आहे. अजून 100 किलोमीटर बोललं तरी नाही मला 2-2.5 तास जाणार. मालवणी जॉन त्यांची हालत बघू शकता तुम्ही. रात्र झाली आहे. आम्ही आता जेवायला आलो आहे. हॉटेल विश्रांती येते कणकवलीच्या पुढे. थोडं बोलता सोय नाही. रात्रीचे आता 10:30-11 व्हायला आले. सगळ्यांना भूक लागली. रात्रीचे वाजले 12:30 आणि आम्ही जस्ट आता पोहोचलो आहे. ते वडिलांच्या मित्राचं घर आहे माऊली. सगळे आता साफसफाईची तयारी चालू आहे. हे सगळेजण साफ करा. करतात सर. बाकीच्याने पोहोचले. सगळे पोचलो आहे आम्ही सुखरूप. सगळ्यांच्या डोळ्यावरती खूप झोप आहे आणि आज आपण आपल्या कोकण ट्रिपचा ब्लॉग 1 डे 1चा एंड इथेच करतो आहे. टाटा.